नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, अखेर या लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे आणि आज केंद्र शासनाने या योजनेच्या आगामी 16 हप्त्याच्या वितरणाची रूपरेखा जाहीर केली आहे। म्हणजेच हा आगामी हप्ता कुठून वितरित केला जाईल आणि कोणाच्या हस्ते वितरित केला जाईल, त्याचबरोबर किती तारखेला वितरित केला जाईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेमधील नवीन अपडेटनुसार आता एका घरामधील किती लाभार्थ्यांना आगामी हप्त्याचा लाभ आता घेता येऊ शकतो, याबद्दल देखील केंद्र शासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे। तर मग काय सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळाले आहेत। मागील 15 हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केला होता। बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान महोदय हे झारखंडमधील खुंटी येथे त्यावेळेस गेले होते। तेथून त्यांनी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15 हप्ता हा जाहीर केला होता। खरे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये या योजनेचा हप्ता जमा झाला आहे। तसेच आता जानेवारी महिना जवळपास संपत आहे, त्यामुळे आता या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर केव्हा जमा होणार हा सवाल देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या उपस्थित करण्यात येत आहे। खरे तर ही योजना सुरू होऊन बराच काळ उलटला आहे, मात्र देशामध्ये असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या माध्यमातून पिता आणि पुत्र दोघांनाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो का, हा सवाल देखील उपस्थित केला जात आहे। अशा परिस्थितीमध्ये आज आपण पीएम किसान योजनेचा पिता पुत्र दोघांनाही लाभ मिळतो का, तसेच पुढील 16वा हप्ता एकाच कुटुंबातील शेतकरी पिता पुत्राला मिळू शकतो का, याविषयी थोडक्यामध्ये माहिती देखील या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मग शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकरी कुटुंबासाठी सुरू झालेली केंद्रामधील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेचे काही नियम देखील आहेत। या नियमानुसार एका शेतकरी कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ हा घेऊ शकतो। म्हणजे जर एका कुटुंबातील पतीला या योजनेचा लाभ मिळत असेल तर पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच जर पिता या योजनेचा लाभ घेत असेल तर या योजनेचा पुत्राला देखील लाभ मिळणार नाही। शिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असणे देखील आवश्यक आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे 7 बार आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। विशेष म्हणजे जर पिताच्या नावावर 7 बार असेल तसेच पुत्राच्या नावावरही 7 बार असेल तरी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळणार असल्याने पिता किंवा पुत्र या दोघांपैकी एकालाच या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। म्हणजे एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केल्यास त्याचा अर्ज देखील रद्द केला जाईल। म्हणजे पिता आणि पुत्र दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। तर मग शेतकरी मित्रांनो, आता देशामधील प्रत्येक कुटुंबातील केवळ एकाच पात्र लाभार्थ्यांना आता योजनेअंतर्गतच्या आगामी हप्त्याची वितरणे करण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।